होती सुरुवात आणि सलामीला आपण पाहिला ना तर अनिकेत मोकल हा फलंदाज स्ट्राईक वरती पाहता नॉस्टेकला आशिष मोकल आणि गोलंदाज रोशन मुंगाजी अजनबी स्पोर्ट ओवले संघाच्या वतीने गोलंदाजासाठी षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी येतोय. अवसाली रबर बॉल स्पर्धा मित्रांनो पाहिलं तर धाबसंख्या बनल्या जातात, बनवाव्या लागतात. त्या देखील संघाला कोड विसरेल अगोदरच्या आठवड्याभरामध्ये 89 धावा उभारल्या होत्या. परंतु चिरडर संघाने त्या पूर्ण केल्या होत्या साई संघापुढे. हे देखील आपण चित्र मांडूया आणि आता मात्र मॅचला सुरुवात करूया. इथे मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. इथे मात्र पहिल्या सत्राला सुरुवात रोशन मुंगाजी वैयक्तिक पहिलं साबित पहिला गोलंदाज स्ट्राईकवरती फलंदाज अनिकेत मोकल आणि पहिल्या ओव्हर मधला पहिला बॉल पहिलाच बॉल ते पाहू शकाल मात्र नक्कीच थोडा मात्र डोक्यावरती चेंडू हदलला होता आणि पाहता पाहता चेंडू डॉट जातोय. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येतोय. पहिलाच बॉल रोशन मुंगाजीचा चांगल्या पद्धतीने हदलताना आपण पाहता एका साईडला स्ट्राईकवरती फलंदाज अनिकेत मोकल षटकातील हा दुसरा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि मग दाडून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे हा 6 धावेसाठी षटकार आणि ते आपण जय भवानी नक्कीच आई भवानी साई भ संघाने मात्र खातं ओपन केलंय. संघाची धाबसंख्या 6 आता मात्र पुढे जाईल. चांगला फटका अनिकेतच्या बॅट मधून येतोय. पहिल्या सत्राचा जर पहिल्या मॅचचा विचार केला ना तर धाबसंख्येचा टार्गेट होता 28 आणि त्या पूर्ण केल्या. एक चेंडू राखून देखील सामना मात्र भूमिका स्पोर्ट चिरले संघाने तो जिंकला होता. आजच्या दिवसभरातील हा लेखाजोखा आपल्याला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज रोशन मुंगाजी समोरील फलंदाज अनिकेत मोकल षटकातील पुढला बॉल. आता चेंडू आपण पाहिला तर पंचांच्या दृष्टिकोनातून ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट करार आलाय. एक्स्ट्रा रन्स मिळेल एकादमीच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या 7 या आकड्यावरती 7 धाबसंख्या स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी मॅच पुढे एकदा गोलंदाज रोशन मुंगाजी षटकातील पुढला बॉल बेकील. हा चेंडू मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. अनिकेतला देखील आता थोडा विचार करण्याचा भाग पडला आणि पाहता पाहता हा चेंडू डॉट जातोय. धाबसंख्या त्या स्थितीमध्ये राहिल्यात 7 या आकड्यावरती 7 धाबसंख्या पाहायला मिळतात. एक षटकार अनिकेतच्या बॅट मधून आलाय. पुढे एकदा रोशन मुंगाजी षटकातील पुढला बॉल बेकील. आणखी चेंडू मात्र ऑप्शनच्या आता बराच बाहेर येतोय आणि पंचांचा सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार. बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू बेकलाय. संघाची धाबसंख्या एकनी पुढे. धाबसंख्या जाईल ती तब्बल 8 या आकड्यावरती 8 धाबसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. 88 धावा बनल्यात 90 धावा बनल्यात 101 धाबेचा हायस्कोर कालच्या दिवसामध्ये पाहिला. ही चर्चा होत राहील. आज आपण पाहिला तर स्मृती चषकामध्ये 2026 पावसाळी रबर बॉल. हा चेंडू मात्र चांगला पटका पाहू शकाल मात्र पायलेगच्या रिझन मध्ये इथे पाहता पाहता पंचांचा इशारा आमच्या पर्यंत येतो. सीमा रेषा पलीकडे 4 धाबेसाठी चौकार जाईल आणि चौकाराच्या मदतीने आता आई भवानी साई ब संघाची धाबसंख्या तब्बल 12 या आकड्यावरती 12 धाबसंख्या स्कोरवरती लागलेत. पावसाळी रबर बॉल आणि नेहमी आपण पाहतो की पावसाची हजेरी लागणं गरजेचं आहे. नक्कीच कालच्या दिवसभरामध्ये आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आज देखील ही उत्सुकता आमच्या आयोजकाच्या मनामध्ये आहे की पावसाची हजेरी लागणं गरजेचं आहे आणि जल है तो कल है. सातत्याने आपण पाहतात मित्रांनो आमचे प्रवीण शेठ ठाकूर याच्या माध्यमातून प्रत्येक संघाला बिस्लरी पाण्याचं बॉक्स देखील स्पॉन्सरशिप त्याच्या माध्यमातून तब्बल 1 लाखाचं आर्थिक सहाय्य आणि 100 टी शर्ट देखील आम्हाला प्रवीण शेठ ठाकूर साहेबांच्या वतीने देण्यात आलं. हा चेंडू मात्र अनिकेतने बॅटच्या मात्र बरोबर पट्ट्यामध्ये घेतला आणि धाडून दिला तो मात्र 6 धाबेसाठी षटकार आणि षटकाराच्या मदतीने आई भवानी साई ब संघाची धाबसंख्या तब्बल 18च्या घरामध्ये 18 धाबसंख्या झालीत. त्या खेळाडूची चर्चा नेहमी होत असतो अनिकेत मोकलची. त्याने मला आपण पाहिलं तर वयाच्या लहान वयामध्ये मात्र या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी केली आणि साई गावाचं नाव लौकिक केलं. तोच अनिकेत मोकल आपण देखील त्याला पाहता. एका साईडला मात्र गोलंदाज रोशन मुंगाजीच्या षटकातील अंतिमचा बॉल लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल शेवटचा चेंडू अंतिमची डिलिव्हरी शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. सीमा रेषा पलीकडे दाडून दिलाय आणि लॉंग आउटच्या वरून षटकार येईल आणि संघाची धाबसंख्या 6 पुढे. एका षटकाच्या अखेरीस पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आई भवानी साई ब संघाची धाबसंख्या
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना तब्बल 24 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळाल्या. अजिनबी स्पोर्ट ओवले संघाला गोलंदाज निवडावा लागेल. अनिकेत मोकल मात्र पहिल्या षटकामध्ये हवी ठरलाय. 24 धावा आल्यात. ही लढत पाहिली ना, एका साईडला रोहन मुंगाजे आणि अनिकेत मोकल, एक चांगली लढत. आणि नक्कीच आम्ही पावसाला हाक दिली होती. पावसाला हाक मारल्यानंतर पाऊस देखील आपली हजेरी लावतो या क्रीडांगणावरती, या मैदानावरती. अतिशय चर्चेत असलेला उलवेडोड नगरी मधला हा क्रीडांगण मित्रांनो पाहतात आपण. हा जय हनुमान खारकोपरचा क्रीडांगण आणि नेहमी चर्चेत राहिलाय. अनेक स्पर्धा पावसाळी रबर बॉल असतील, टेनिस स्पर्धा असतील, त्या क्रीडांगणावरती आपण पाहिल्यात. आणि नक्कीच खेळाडू उत्साहीने वाट पाहत असतात जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती स्पर्धा असतात. खेळण्यासाठी अतिशय चांगलं क्रीडांगण. वैयक्तिक पहिलं सामील दुसरा गोलंदाज रोहन मुंगाजी षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी येतोय. आता मात्र आशिष मोकल स्ट्राईक वरती फलंदाज. पहिला बॉल हा चेंडू मात्र सरांच्या दृष्टीने ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. वाईट करार इशारा दिला. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धावेच्या मदतीने आता मात्र आई भवानी साई बस संघाची धावसंख्या तब्बल 25च्या आकारामध्ये 25 धाबा स्कोरवरती लागल्यात. पहिला बॉल रोहन मुंगाजीचा चांगला फिरवला. गोलंदाजाला आता फक्त पाहावं लागेल. हा चेंडू पाहिला ना तर रोहन मुंगाजी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याने मात्र अनेक वेळेला चांगली गोलंदाजी केली ओवले संघासाठी. आणि आता मात्र पहिला बॉल डॉट आलाय. अनिकेत मोकल आशिष मोकलला काहीतरी कार्ड मात्र देतोय. आपण जर विचार केला तर 25 धाबा स्कोरवरती लागल्यात. रोहन मुंगाजीच्या षटकातील हा दुसरा बॉल आशिष मोकलसाठी. दुसरा बॉल बॅटला ब्रश झाला. मग अशी चर्चा केली या गोलंदाजीची. आणि त्यानंतर आणखी एक चेंडू डॉट येतोय. अनिकेत मोकल जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक वरती थांबणं हे मात्र अजनबी स्पोर्ट ओवले संघाला चांगलं आहे. हेच विचार करतोय मात्र ओवले संघ. षटकातील पुढला बॉल पुन्हा एकदा मात्र रोहन मुंगाजी गोलाच्या मार्कवर. तिसरा बॉल आणि तिसरा बॉल देखील पाहिला ना तर डॉट येतोय. बाहेर आहे. 6 चेंडू पद्धतीने फिरवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. आणि ती कामगिरी करताना आज आपण पाहतात स्मृती चषकामध्ये 2026 खारकोपरची स्पर्धा आपण पाहतात. षटकातील पुढला बॉल पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. आणखी चेंडू. इथे काय घडलं जातोय कारण अनिकेत मोकल नॉन स्ट्राईक वर थांबलाय. त्याने पहिल्या षटकामध्ये 24 धावा टोकल्या होत्या. त्यानंतर आशिष मोकल स्ट्राईक वरती आला आणि सलग 4 बॉल डॉट खेळलाय. आता मात्र काहीतरी करिश्मा करावा लागेल. रोहनच्या षटकातील पुढला बॉल. आपली गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा रन्स फक्त आपल्याला पाहायला मिळाली 4 बॉल मध्ये. आणि ओवले संघाला हा लकी मैदान आहे. हा लकी क्रीडांगण आहे. नाईट रजनी स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता अजिनबी स्पोर्ट ओवले संघ. हे देखील विसरून चालायचं नाही आपल्याला. आताचा चेंडू चला एक चेंडू आहे पंच. शेवटचा बॉल उरलाय. सलग 5 बॉल डॉट आलेत. शेवटचा बॉल रोहन मुंगाजीचा अंतिमचा बॉल. आणि ते एक धाव कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न अनिकेत सुटलाय. आणि ते पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. रोहन मुंगाजीचा चांगला षटक पाहायला मिळाला. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा पाहायला मिळाल्या. कुठेतरी अनिकेत मोकल नॉन स्ट्राईक वरती थांबला होता. आणि आता मात्र आपण पाहिला तर आई भवानी साई बस संघाची धावसंख्या तब्बल पोहोचली ती मात्र 27च्या घरामध्ये. 27 धाबा आपण पाहतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ बनवताना साई ब संघाची धावसंख्या. सन्माननीय रोशन म्हात्रे जे कारकोपर गावचे इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती की आपण 27 धाबा झालेत. याचं रोशनजी म्हात्रे साहेब आपण या. आपलं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठाजवळ यायचंय. आपणास विनंती केली जाते प्रतीक पाटील आणि सर्व टीमच्या वतीनं. आपण आपल्या स्पर्धेसाठी रोशनजी म्हात्रे यांच्या वतीनं मला 5,000चं आर्थिक सहाय्य बल आलंय. मनापासून आभार. जय हनुमान क्रिकेट क्लब कारकोपरच्या वतीनं आपलं एक दानशूर व्यक्तिमत्व. आता मात्र वैयक्तिक पहिलं सामीन तिसरा गोलंदाज पार्थ मुंगाजी आलाय. अंडर 19 आणि काय गोलंदाजी आहे त्याच्याकडे देखील. औषकाल मात्र पहिला बॉल अनिकेत मोकलसाठी.
पहिला बॉल सन्मानजनक या गोलंदाजी चर्चा केली होती. टेनिस बॉलमध्ये देखील एक अंडर 19चा खेळाडू आहे. परंतु मात्र एक लाभदायक गोलंदाज आहे ओवले संघासाठी. चांगली गोलंदाजी नेहमी करत असतो. मात्र पार्थला तिसऱ्या क्रमांकावरती मागणी केली गोलंदाजसाठी. संघाची धाबसंख्या पाहिली ना आपण रोहित तर त्या स्थितीमध्ये 27 धाबा. 27 धाबा. पुन्हा एकदा अनिकेत मुघल स्ट्राईकवरती. पारच्या षटकातील पुढला बॉल. पुन्हा एकदा हलुकवार पद्धतीने कट केलाय पॉईंटच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी 2 फलंदाज सुटलेत आणि पाहता पाहता 2 धावसंख्यावरती थांबावं लागेल. आणि 2 धावेच्या आता मदतीने आई भवानी साई ब संघाची धावसंख्या तब्बल 29 आकड्यावरती पोहोचली. 29 धाबा. आता कुठेतरी अनिकेतला देखील शांत केलाय अजनबी ओले संघाच्या गोलंदाजाने. रोशन मुंगाजीचा पहिला षटक तरी मागणं ठरला असेल. तर रोहन मुंगाजीने फक्त आणि फक्त 3 रन्स खर्च केल्या. आता मात्र पार्थ मुंगाजी आलाय आणि षटकातील पुढला बॉल फेकेल अनिकेत मोकलसाठी. हा चेंडू मात्र बॅटच्या टोकावरती लागलाय आणि इथे पाहता पाहता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. सीमा पार षटकार आणि षटकाराच्या मदतीने आई भवानी साई ब संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 35 या आकड्यावरती. 35 धाबा स्कोरवरती लागलेत. षटकातील पुढला बॉल. पुन्हा एकदा मात्र लॉंग ऑनच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार अनिकेत मोकलच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 6 पुढे. धावसंख्या जाते तब्बल 41 आकड्यावरती. 41 रन्स आपण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना सलामीची जोडी आपण पाहिला होता. अगोदरच्या मॅच मध्ये देखील 87 धाबा आणि 88 धाबेचा लक्ष ठेवला होता तो कुंडेवाल संघाने. आणि तो त्या टार्गेटला मात्र सामोरे जाताना भूमिका स्पोर्ट चिरले संघाने तो सामना जिंकला होता. त्या संघाचा जास्त हायस्कोर बनेल त्या संघाला नक्कीच आपण पुढे ढकलला जाईल पाय स्वरूपाने. त्याकडे देखील लक्ष असणं गरजेचं आहे. 41 धाबा. भारत मुंगाजीच्या षटकातील अद्याप शेवटचे 2 बॉल. अनेक आमचे लाडके प्रेक्षक युट्यूबच्या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात आपण पाहतात. कारण आज रविवार आहे आणि सातत्याने पाहिला ना तर जय हनुमान खारकोपरची स्पर्धा म्हटली ना तर अनेक प्रेक्षक वर्ग नेहमी नक्कीच भेटीला मात्र येतात. त्याचा देखील मनापासून आपण आभार मानूया. भारत मुंगाजीच्या षटकातील पुढला बॉल अनिकेत भोकलसाठी. हा चेंडू पाहू शकाल मात्र लेगस्टमच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा मात्र वाईट करणार आलाय. एक्स्ट्रा रन्स मिळतोय आणि संघाची धावसंख्या 42 आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज गोलाच्या मार्कवर अनिकेतसाठी थोडा मात्र नक्कीच विचार करतोय. चला पुढली मॅच आजच्या दिवसातील प्रेस सामना तिसरा. कालबा देवी अंबापाडा आणि निघोडे यायचा दोन्ही संघाच्या संघटनाला हा पहिला पुकार. आणि इथे मात्र अनिकेतने जाणून दिलाय स्ट्रेट ऑफ पद्धतीने सीमा रेषा पलीकडे असा हा धाबींसाठी षटकार. आणि षटकाराच्या मदतीने आई भवानी साई ब संघाची धाबसंख्या तब्बल 48 धाबा. 48 रन्स सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये खेळ बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अनिकेतने चांगली मात्र धुवाधार पारी केली. पार्थ मुंगाजीने 3 षटकार खाल्लेत. शेवटचा बॉल. पार्थ मुंगाजीच्या षटकातील अंतिमचा बॉल. शेवटची डिलिव्हरी आपण फेकताना पाहता गोलंदाज पार्थला चांगला मात्र कट करण्याचा प्रयत्न झालाय. पाहू शकाल यष्टीरक्षक अजित मुंगाजी मात्र चेंडू खाली पोहोचेल. चेंडू पकडी पेकीपर्यंत मात्र ते पेकी असो खाली. परंतु अनिकेत मोकलला स्ट्राईक हवी आहे. त्यामुळे मात्र इथे आपण पहिल्या सत्राच्या 3 षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकाल आई भवानी साई ब संघाची धाबसंख्या तब्बल पोहोचली 49 धाबा. चला दुसरा पुकार. तसा पहिला सत्र संपेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय आमच्या कॉम्प्युटर बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स करण्यासाठी कालबा देवी अंबापाडा त्याच्या अगेन्स्ट मध्ये दिघोडे. एक चांगली लढत चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याला शेरूची मागणी केली.
49 धाबा आपण पाहता. आणि 49 मध्ये सिंहाचा वाटा बटला दा तर अनिकेत मोकलचा 12 बॉल फेस केलेत आणि 43 वरती खेळतोय अनिकेत मोकल. की चांगली इथे मात्र या 3 षटकामध्ये खेळ पाहायला मिळाला. आई भवानी साई बस संघाचा आपण पुढे एकदा मात्र चौथं शतक गाठवण्यासाठी रोहन मुंगाजी येतोय. अजनबी स्पोर्ट ओवळे आणि त्यांच्या केसमध्ये आई भवानी साई ब ही लढत आपण पाहतात. चालूची लढत आपण पाहतात. पहिला पूर्वार्ध रोहन मुंगाजी समोर आहे अनिकेत मोकल. मगाशी चर्चा झाली होती या दोन्ही खेळाडूंची, तर पुन्हा एकदा आमने सामने आलेत. कोण कोणावरती अभिनय येईल. आता मात्र रोहन मुंगाजीच्या षटकातील हा पहिला बॉल, पहिलाच बॉल, लपटेक हिट आणि 50 कंप्लीट. अनिकेत एक धावेची गरज आहे बाप्या सभी इथे आपल्याला माहिती मिळतोय. आणि त्याचं तर 49 धावा झाल्यात. एका धावेची आवश्यकता राहिली अनिकेतला. संघाला 6 पुढे नेलाय. संघाची धाव संख्या 55. नक्कीच इथे संघाचा मात्र अर्धशतक झालाय. 50 कंप्लीट झाली. आणि आता अनिकेत मोकलला एका धावेची गरज आहे. अर्धशतक पुन्हा एकदा तिसरा खेळाडू आजच्या दिवसातील अनिकेत मोकलला पाहायला मिळेल का. तो रोहन मुंगजीचा हा चेंडू मात्र चांगला आलाय. फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश मिळाला. डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या 55 आकड्यावरती थांबली. वैयक्तिक 49 धावेवरती अनिकेत मोकल खेळताना आपण पाहता. रोहन मुंगाजी गोलाच्या मार्कवर षटकातील पुढला बॉल. येथे मात्र लाजच्या बाप बॅटवर करायचे अनिकेत मोकल. तर अर्धशतक तुझ्या बॅट मधून पाहायला मिळाला. 24 लाईव्हच्या माध्यमातून हा साई गावचा सितारा आपण पाहतात. मात्र ऑन स्क्रीन वरती अर्धशतक ठोकणार आजच्या दिवसातील हा तिसरा खेळाडू. आणि संघाची धावसंख्या 6 पुढे 61 धाबा. 15 बॉल 55 धाबा. सुंदर खेळ करताना हा साई गावचा हा खेळाडू आपण पाहतात. मात्र अनिकेत मोकलला सुंदर खेळ, सुंदर बाचे सातच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळाला. आणखी एक चांगली लढत. एका साईडला मात्र अंबापाडा आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये दिघोडे. एक आणखी एक चांगली लढत. त्याचं तर भिंगारी आणि वाशीगाव. त्याचं तर एसपीसीसी सेबा आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. आणखी एक चांगल्या लढती आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. पंचांचा इशारा वाईट करार. एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या 62 वरती पोहोचली. 62 धाबा. रोहन मुंगाजी समोर मात्र अनिकेत मोकल. षटकातील पुढला बॉल. आणखी चेंडू मात्र ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. अंतर भरपूर कापल्या आणि सरांचा इशारा वाईट करार. एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धावसंख्या 63 या आकड्यावरती. रोहन मुंगाची देखील 2 षटकार खातो या षटकामागे. आणि त्याचा तर षटकातील पुढला बॉल अनिकेतसाठी चांगला मात्र इथे पिकअप केलाय. आणि चेंडू पाहता पाहता हा सीमा रेषा पलीकडे जातोय चौकारासाठी. आणि चौकाराच्या मदतीने संघ 4 पुढे जाईल. संघाची धावसंख्या 67 या आकड्यावरती. आणि या चौथ्या षटकातील आता अद्याप 2 चेंडू आहेत. शेवटचे 2 बॉल 67 धाबा. चांगला मात्र सुरुवात करताना आपण पाहतात. अर्धशतक अनिकेत मोकोलचं देखील पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये आपण जर कुंडेवालचा मयूर भास्करचं अर्धशतक पाहिलं. करण मडवीचं अर्धशतक पाहिलं. आणि अनिकेत मोकोलचं आज आपल्याला अर्धशतक झलकवताना खेळाडू पाहायला मिळतात. चांगलं खेळ बनलं जातोय पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये. आणि रणजित पाटील काल हा ठरला होता. आणि शुभम कोहली इथे मात्र अनिकेत मोकलच्या बॅटमधून स्केरलेकच्या डोक्यावर येतोय. आणखी एक धमाकेदार षटकार. आणि संघाची धावसंख्या 6 पुढे धावसंख्या 73चा पल्ला गाठलाय. 73 रन्स. सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र खेळ बनवताना पाहतात. आई भवानी साईब संघाची धावसंख्या. चौथ्या षटकातील अंतिमचा बॉल. चला आंबापाडा संघाचा संघनायक कालबादेवी आणि दिघोडे संघाचा संघनायक. जसा पहिला सत्र इनिंग ब्रेक होईल त्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. वैयक्तिक आपण अनिकेत मोगलचा खेळ पाहिला. 17 बॉल फेस केलेत आणि 65 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. काय मात्र. आणि आशिष मोकल फक्त आणि फक्त 2 धावेवरती आणि 6 व्हाईट बॉल एक्स्ट्रा बॉल आपण रन्स पाहिल्यात. नक्कीच आम्हाला रोहित मात्रे आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतात. एक उत्कृष्ट गुणलेखक चर्चा नेहमी होत असतो.
आणि या षटकातील अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल, फुल टॉस आणि फुल टोल येथे वसूल केला जातोय. तो साई गावचा सितारा अनिकेत मोकलच्या बॅटमधून आणखी एक धमाकेदार षटकार. 4 षटकाच्या अखेरीस पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आई भवानी साई ब संघाची धावसंख्या 79 धाबा झाल्यात. 79 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगल्या मॅचेस आज देखील आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना मात्र आपण पाहिला तर 88 धाबेचा टार्गेट चेसिंग झाला होता भूमिका स्पोर्ट चिरले संघाला. आणि हे दुसरी मॅच आपण पाहता अजनबी स्पोर्ट ओवले त्याने टॉस जिंकली, निर्णय क्षेत्ररक्षकाचा निवडलाय आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं तो आई भवानी साई ब संघाला. शेवटचा स्लॅग ओव्हर, अंतिमचे 6 बॉल उरलेत. एकूण 80 धाबा आपण पहिला स्कोरबोर्डती लागल्यात आणि आता मात्र अंतिमचा षटक घेऊन येतोय सक्षम मुंगाजी. शेवटचा स्लॅग ओव्हर, अंतिमचा षटक घेऊन येतोय आणि सामोरे फलंदाज आशिष मोकल. पहिला बॉल सक्षमचा, पहिलाच बॉल इथे लॉफ्टिक हिट, सीमा पार हा षटकार पाहायला मिळेल आणि 6 धाबेच्या मदतीने आता आई भवानी साई ब संघाची धावसंख्या 85च्या घरामध्ये. 85 रन्स, 85 धाबा झाल्यात. अद्याप 5 बॉल आहेत. खेळ बनलं जातोय. अच्छा, दिवसभरामध्ये आपल्याला चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. अनिकेत नंतर मात्र आता आशिष देखील हवे ठरतोय. त्या बॅटमधून देखील आपल्याला षटकार पाहायला मिळाला. सक्षम मुंगाजी षटकातील दुसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज आशिषसाठी. आणखी हा फटका पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. तत्पूर्वी मात्र चेंडू पाहता पाहता सीमा रेषा लगत अडवला जाईल आणि फक्त रे फक्त सिंगल रन्स, एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या एकनी पुढे 86 धाबा. 86 धावसंख्या आणि शेवटचे बॉल 4 आहेत. अनिकेत मोकलचा चांगलं खेळ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना पाहता सक्षमच्या षटकातील हा तिसरा बॉल. अनिकेतने आणखी बॉल कावकोणच्या डोक्यावर उडवलाय. सीमा रेषा पलीकडे असा हा धाबेसाठी षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल 92 धाबा. कालच्या दिवसभरामध्ये खारकोपर संघाची चर्चा राहिली. ज्या संघाने 101 धाबेचा हायस्कोर बनवला होता. आज कुणाची चर्चा होईल? आज आपल्याला देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळेल. चांगला लॉट आहे आणि त्यानंतर आमचे बाबू शहा देखील आम्हाला जॉईंट आहेत. रोहितजी म्हात्रे गुणलेखक, आमची 24 लाईव्ह टीम, जीवनजी गावण सर, शैलेजी चव्हाण, जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरचं मनापासून आम्ही आभार मानू. आणि एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीस आली. स्मृती चषक 2026 आपण पाहता. शेवटचे आता बॉल उरले 3. 92 धावसंख्या लागल्यात स्कोरवरती. 92 रन्स, 92 धाबा संघाचे आपण पाहतात. षटकातील पुढला बॉल सक्षमचा. हा चेंडू पाहू शकाल ऑप्शनच्या बराच बाहेर जातो. अंतर भरपूर कापलाय. वाईट इशारा येतो पंचांचा. संघाची धावसंख्या एकनी पुढे 93 धाबा. 93 रन्स, 93 धावसंख्या स्कोरवरती लागल्यात. शेवटचे 3 बॉल. आणखी हा चेंडू मात्र आपण पाहिला ना तर पंचांच्या दृष्टीने देखील ऑफस्टॉपच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट करणार आलाय. आणखी एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धावसंख्या 94 धाबा. कालच्या दिवसभरामध्ये जय हनुमान खारकोपर संघाचा 101 धावेचा हायस्कोर पाहिला. आता मात्र आणखी शेवटचे बॉल राहिलेत. 3 बॉल आहेत. चला नेक्स्ट मॅच, पुढल्या मॅच अंतिमचा पुकार. कालबादेवी अंबापाडा आणि तिघोडे संघाचा संघ एक टॉस करण्यासाठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. हा चेंडू पाहू शकाल मात्र आणखी एक चेंडू, तिसरा चेंडू लेगस्टम्पच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट करार. एक्स्ट्रा रन्स, एका धाबेने संघ पुढे 95 धाबा. 95 रन्स आपण पाहतात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आई भवानी साईब संघाची धावसंख्या आपण पाहतात. एका साईडला अनिकेत मोकलचा अर्धशतक देखील पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील तिसरा खेळाडू ठरला. सक्षमच्या षटकातील पुढला बॉल. आणखी काय घडलाय? गोलंदाजचा मात्र इथे पण पाहिला थोडा मात्र आता विचार चेंज झालाय. कारण सलग 4 बॉल त्याने वाईट फेकलेत. संघाची धावसंख्या एकने पुढे 96 धाबा. टोटल एक्स्ट्रा 10 वाईट फेकलेत. एक्स्ट्रा रन्स आपण पाहिला ना तर नक्कीच इथे 10 आल्यात. देखील ओवले संघ विचार करतोय, आता कानमंत्र देतोय. सक्षम मुंगाजीचं पाहिलं ना तर छोटा हा खेळाडू आहे. अंडर 90चा खेळाडू आहे. आणि मोकल समोर मात्र तो गोलंदाजी करतोय, धाडस करतोय.
धाडस करणं गरजेचं आहे आणि तो धाडस मध्ये मात्र त्याला यश मिळालाय. बॅटला ब्रश झाला आणि अनिकेत मोकलला परतावा लागेल, ज्याने मात्र 20 बॉल फेस केले आणि 77 धावेची इनिंग सादर केली. तो अनिकेत मोकल आता मात्र खेळाडू कक्षामध्ये परततोय. चांगला परफॉर्मन्स, चांगला खेळ या पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाला. तो आई भवानी साई बस संघाचा अनिकेत मोकलला. शेवटचे बॉल उरलेत 2 बॉल आहेत. 96 धावा, शेवटचे 2 बॉल राहिले. नवीन फलंदाज मयूर मोकल आलाय. इनाईट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहता मयूर मोकलला. एका साईडला गोलंदाज सक्षम मुंगाजी. शेवटचे 2 बॉल, 96 धावा आपण स्कोरवरती पाहिलात. षटकातील पुढला बॉल आल्या आल्या इथे मात्र उंची जास्त, अंतर देखील पाहू शकाल मात्र जास्त कापलाय आणि चेंडू मात्र सीमा रेषच्या बाहेर जाईल आणि ते मात्र 102 धावा. काल खारकोपर संघाचा 101 धावेचा हायस्कोर होता. आता मात्र आई भवानी साई ब संघाने 102 धावा पूर्ण केल्यात आणि आणखी एक शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला, या पहिल्या पूर्वार्धामधला. दिघोडे संघाचा संघ एक उपस्थित आहे, अभिजित ठाकूर. तर या बाबाडा संघाचा संघ एक शेवटचा बॉल, शेवटचा बॉल लॉंग ऑनच्या रिजन मध्ये टिपला जाईल आणि 102 धावा, एक मोठा हायस्कोर उभारताना आपण पाहिला. पहिल्या सत्रामध्ये आमंत्रित केलं होतं फलंदाजसाठी आई भवानी साई ब संघाला. 2 बाद, संघाची धावसंख्या 102 आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये 103 धावेचा पल्ला गाठायचा आहे तो अजनबी स्पोर्ट ओवले संघाला. दिघोडे संघाचा सगळा एक उपस्थित झालाय. रबर बॉल स्पर्धा मित्रांनो, पाहता काल पहिल्या दिवसाचा शुभारंभ आपण पाहिला या स्पर्धेचा. स्मृती चषकामध्ये आपण जर विचार केला तर यजमान संघ, घरचा संघ जय हनुमान खारकोपर संघ मेगा फायनलचा प्रवास गाठला. त्याला आंबापाडा संघ जर आपण आला असेल